पुढची 3 वर्ष आता इथं शेती करता येणार नाही। राजेंद्र ओंडमरे यांच्या जमिनीची ही अवस्था आहे। सोयाबीन आणि ऊस पूर्ण वाया गेलाय। आता कर्ज मिळणार नाहीये, सरकारची मदतही तुटपुंजी। राजेंद्र ओंडमरे यांची ही व्यथा जाणून घेतली आहे आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी। भेगाळलेल्या जमिनी, त्याचबरोबर वाहून गेलेली शेती, ही परिस्थिती कुठल्या दुष्काळातली नाही तर ओल्या दुष्काळातली आहे। हीच परिस्थिती संपूर्ण राज्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या वाट्याला आलेली आपल्याला पाहायला मिळते। मी आता हिरापूर या गावामध्ये आहे। या ठिकाणचे शेतकरी आहेत। ऊसाची शेती जी आहे ती पूर्ण या ठिकाणी आपल्याला ऊस जे आहे तो पूर्ण झोपलेला पाहायला मिळतोय। मोठं नुकसान जे आहे ते झालेलं आहे। आता ही शेती नागपीक झाली, ह्याच्यामध्ये आता काही येणारच नाही। आता ह्याच्यामध्ये डायरेक्ट ह्याच्यामध्ये पुढच्या वर्षी आता ते मेहनतीला पूर्ण नाही। आता हे काय मशागत होऊ शकत नाही ना, काय होणार नाही आता उपासमारीची वेळ येणार आहे ना। आता काहीच उरलं नाही। आमचे लेकरं बाळ पार ह्यात गेले, पाण्यात गेल्यासारखं झालं। आलेला तोंडातला घास आमचा सगळा निघून गेलेला आहे सर। आणि आमची मेहरबानी आहे मुख्यमंत्र्याला, कृषी खातेदाराला, सगळं हे करावं, आमचं बघून घ्यावं, यावात पाहणी करावात आणि आम्हाला कमीत कमी अति होईन तेवढा आमचा झालेला खर्च तरी वापस द्यावात। हे देते हेक्टरी आम्हाला 4 ते 5 हजार रुपये हेक्टरी देते। 1 एकरला आम्हाला 20 ते 25 हजार रुपये खर्च येतोय सर। आणि एक आम्हाला काहीच करता येणार नाही। आता आम्हालाकडं काहीच उरलं नाही। आमच्या सध्या अशी परिस्थिती झाली, आम्हाला रडायला सुद्धा माणूस नाही आमच्या पाशी। आम्हाला काय करावं हे पण सुचत नाही। कॅमेरामॅन किरण काजळेसह सागर साम टीव्ही हिरापूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।